राम राम मंडळी, मी तुमचा ताना जक्के आणि तुम्ही पाहत आहात ताना जक्के यूट्यूब चॅनल। मंडळी, सध्या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात तासगणित नवीन पट मांडले जात आहेत। राजकीय पटलावर रोज नवीन समीकरणे आकारास येत आहेत, रोज नवे डावपेच रचले जात आहेत आणि मित्र शत्रूच्या व्याख्या क्षणाक्षणाला बदलताना दिसत आहेत। पण या सगळ्या गादरगोळात सध्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या आणि विशेषतः सांगली जिल्ह्याच्या राजकारणात एकाच नावाची वादळी चर्चा घराघरात, चौकाचौकात आणि राजकीय वर्तुळात रंगली आहे आणि ते नाव दुसरं तिसरं कोणी नसून आमदार गोपीचंद पडळकर यांचं आहे। मंडळी, तुम्ही आज सोशल मीडियाचे कोणतेही प्लॅटफॉर्म उघडा, न्यूज चॅनलचा डिबेट्स पहा किंवा अगदी ग्रामीण भागातील चहाच्या टपरीवर गप्पा मारणाऱ्या माणसाकडे जा, सध्या सगळ्यांच्या तोंडी एकच विषय आहे, तो म्हणजे येणाऱ्या काही दिवसात किंवा काही आठवड्यात महाराष्ट्र राज्याचा जो आगामी दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे त्यामध्ये गोपीचंद पडळकर यांना 100% मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत। 2024च्या सुरुवातीला जेव्हा राज्यात सत्तांतर आणि त्यानंतर राजकीय घडामोडी घडल्या तेव्हा तत्कालीन तांत्रिक कारणामुळे, प्रादेशिक समीकरणामुळे किंवा काही राजकीय गणितामुळे गोपीचंद पडळकर यांना पहिल्या टप्प्यात संधी मिळू शकली नव्हती। त्यावेळी विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली। भाजपने पडळकरांना वापरून सोडले, त्यांना डावलले गेले, त्यांचे राजकीय स्थान संपले, असे अनेक टोमणे मारण्यात आले। पण मंडळी, गोपीचंद पडळकर हा असा नेता आहे जो संकटात कधीच खचून किंवा टीका ऐकून गप बसणार नाही। त्यांनी या टीकेला कोणत्याही वृत्तवाहिनीवर जाऊन किंवा केवळ भाषणे देऊन उत्तर दिली नाहीत, तर त्यांनी थेट निवडणुकीच्या रणसंग्रामात उत्तर दिलं आहे। नुकत्याच पार पडलेल्या सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये गोपीचंद पडळकरांनी असा काही राजकीय चमत्कार करून दाखवला आहे की गल्लीपासून दिल्लीपर्यंत, मुंबईतील मंत्रालयापासून भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत सर्वांनाच त्यांची दखल घेणं भाग पडलं आहे। जत तालुक्यासारख्या विशाल आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या एकूण 9 जागांपैकी तब्बल 8 जागांवर गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे। म्हणजे जवळपास 90 ते 95% जागा पडळकरांनी स्वतःच्या राजकीय ताकदीवर आणि जनसंपर्काच्या जोरावर खेचून आणल्या आहेत। जरी सांगली जिल्हा परिषदेत एकंदरीत भाजपची सत्ता स्थापन करण्यात काही तांत्रिक अडचणी आल्या असल्या तरी पडळकरांनी स्वतःचा जतचा गड केवळ राखला नाही, तर तिथे विरोधकांचे वर्चस्व मोडून काढत भाजपचा झेंडा फडकावला आहे। म्हणूनच आजच्या या विशेष अत्यंत सविस्तर आणि सखोल विश्लेषणात्मक व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की गोपीचंद पडळकर यांचा शून्य ते संघर्षाचा संपूर्ण इतिहास, धनगर समाज आरक्षणासाठी त्यांनी सोसलेला लाठीमार आणि सोसलेला त्रास, ओबीसी समाजाची ढाल म्हणून त्यांनी घेतलेली रोखठोक राजकीय भूमिका, जत तालुक्यातील पाणी प्रश्न आणि प्रशासकीय इमारतीसारखी विकास कामे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्रिपद का आणि कसे निश्चित मानले जात आहे। जर तुम्ही राजकारणाचे अभ्यासक असाल, गोपीचंद पडळकरांचे समर्थक असाल किंवा महाराष्ट्राच्या घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सविस्तर प्रवासाला सुरुवात करूया। भाग दुसरा, गोपीचंद पडळकरांचा आजवरचा संघर्ष आणि राजकीय प्रवास। मंडळी, जेव्हा एकदा नेता राजकीय क्षितिजावर मोठ्या पदावर पोहोचतो तेव्हा सर्वसामान्यांना वाटते की या माणसाला हे यश सहजासहजी किंवा एका रात्रीत मिळाले। पण गोपीचंद पडळकर यांच्या बाबतीत परिस्थिती पूर्णपणे उलट आहे। त्यांचा इथपर्यंतचा प्रवास हा अत्यंत खडतर, काट्याकुट्याचा आणि घामाचा राहिलेला आहे। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी हे मूळ त्यांचं गाव आहे। कोणत्याही प्रकारची राजकीय घराण्याच्याही पाठीशी नसताना, पक्षात किंवा राजकारणात कोणताही गॉडफादर नसताना, एका सर्वसामान्य धनगर आणि शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या तरुणाने आज महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले आहे। पडळकरांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवाती त्यांच्या महाविद्यालयीन दिवसापासून झाली। ग्रामीण भागातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या शेतमालाला न मिळणारा भाव, रोजगारासाठी भटकणाऱ्या तरुण वर्ग आणि बहुजन समाजावर होणारे अन्याय या सर्व मुद्द्यावर त्यांनी अगदी सुरुवातीपासूनच आवाज उठवण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीच्या काळात गोपीचंद पडळकर यांची ओळख ही एका अत्यंत आक्रमक, बिनधास्त आणि रस्त्यावर उतरवून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्याची होती। जिथे अन्याय दिसेल तिथे प्रशासनाला धारेवर धरणे, अधिकाऱ्यांना जाब विचारणे ही त्यांची कार्यशैली बनली। याच आक्रमकतेमुळे सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील तरुण वर्ग त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होऊ लागला। त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय समाज पक्ष म्हणजेच रासपमध्ये प्रवेश केला। रासपचे प्रमुख महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली पडळकरांनी धनगर समाजाच्या हक्कासाठी आणि आरक्षणासाठी राज्यभर दौरे केले।
2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने रासपची युती केली होती आणि गोपीचंद पळकर यांनी खानापूर आटपाडी मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवली। त्या निवडणुकीत जरी त्यांचा तांत्रिकदृष्ट्या पराभव झाला असला तरी त्यांनी मिळवलेली मतं ही प्रस्थापित राजकीय घराण्यांचे डोळे उघडणारी होती। एका सामान्य घरातील तरुण ज्याच्याकडे कोणतीही मोठी आर्थिक ताकद नव्हती तो प्रस्थापित घराण्यांना अशी कडवी टक्कर देऊ शकतो हे पळकरांनी पहिल्यांदाच निवडणुकीत सिद्ध करून दाखवलं। त्यानंतरच्या काळात पळकरांच्या संघटन कौशल्याची आणि वक्तृत्वाची दखल भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून घेण्यात आली। विशेषतः राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पळकरांमधील नेतृत्व गुण ओळखले। पळकर हे केवळ एक तालुक्यापुरते मर्यादित नेते नसून ते संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर बहुजन समाजाचे नेतृत्व करू शकतात हा विश्वास भाजप नेतृत्वाने दाखवला। 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने गोपीचंद पळकरांना थेट बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवले। बारामती म्हणजे पवार घराण्याचा सर्वात भक्कम आणि अभेद्य गड मानला जातो। तिथे जाऊन निवडणूक लढवणे म्हणजे थेट सिंहाच्या गुहेत प्रवेश करण्यासारखे होते। पण पळकरांनी आव्हान अत्यंत धैर्याने स्वीकारले। जरी बारामतीची निवडणूक जिंकणे शक्य झाले नाही तरी पळकरांनी संपूर्ण बारामती तालुका पिंजून काढला। प्रत्येक गावागावात जाऊन पवारांच्या राजकीय एकाधिकारशाहीला सडेतोड भाषणे दिली। या निवडणुकीमुळे गोपीचंद पळकर हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि घराघरात पोहोचले। बारामतीमधील या कामगिरीनंतर भाजपने पळकरांच्या संघटन कौशल्याचा आधार करत त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवले। आमदार झाल्यानंतर पळकरांनी विधिमंडळात ज्या प्रकारे सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले ते वाखाणण्याजोगे होते। विशेषतः महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेले एसटी कर्मचाऱ्यांच्या ऐतिहासिक संपाचे नेतृत्व त्यांनी केले। जेव्हा एसटी कर्मचारी पगाराअभावी आत्महत्या करत होते तेव्हा गोपीचंद पळकरांनी सदाभाऊ खोत हे दोन नेते मुंबईच्या आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांसाठी पाठीशी खंबीरपणे उभे राहिले। थंडी, वारा, पाऊस आणि पोलिसांचा दबाव या सर्वांना तोंड देत त्यांनी कर्मचाऱ्यांचा लढा जिवंत ठेवला। या संघर्षाने त्यांना खऱ्या अर्थाने जनतेचा नेता ही ओळख मिळवून दिली। त्यानंतर धनगर आरक्षण आणि ओबीसी समाजाची भक्कम डाल मंडळी गोपीचंद पळकर यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीच्या आणि अस्तित्वाचा मुख्य पाया म्हणजे धनगर आरक्षण आणि ओबीसी समाजाचे संरक्षण। धनगर समाज हा महाराष्ट्रातील अत्यंत कष्टकरी, मेंढपाळ आणि आर्थिकदृष्ट्या मागास राहिलेला समाज आहे। स्वातंत्र्याच्या 7व्या दशकानंतरही या समाजाला त्यांचा हक्क मिळालेला नाही। घटनेतील धनगर आणि धनगर या शब्दांचा स्पेलिंगच्या त्रुटीमुळे हा समाज अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गाच्या सवलतीपासून वंचित राहिला। गोपीचंद पळकरांनी या विषयाला केवळ निवडणुकीपुरता मर्यादित मुद्दा बनवला नाही तर त्याला आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनाचे ध्येय बनवले। पळकरांनी धनगर समाजाला एकत्रित करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात फिरून जनजागृती केली। चौंडी येथील ऐतिहासिक रस्ता रोको आंदोलन असो किंवा मुंबईतील विधिमंडळावर काढलेला मोर्चा असो, पळकर नेहमीच अग्रभागावर राहिले। त्यांनी सरकार कोणत्याही पक्षाचे असो नेहमीच समाजाच्या बाजूने ठाम भूमिका घेतली। ते नेहमी म्हणतात की माझा समाज आधी आणि राजकारणानंतर। त्यांच्या याच भूमिकेमुळे महाराष्ट्रातील लाखो धनगर तरुण मंडळ पळकरांच्या एका आवाजावर एकत्र येतात। दुसरीकडे गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यावरून मोठा सामाजिक तणाव निर्माण झाला होता। अशा अत्यंत संवेदनशील काळात गोपीचंद पळकरांनी अत्यंत धाडसी आणि स्पष्ट भूमिका घेतली। अनेक प्रस्थापित नेते या विषयावर भाष्य करण्यास घाबरत होते, आपापल्या मतदारसंघातील वोट बँक सांभाळण्याचा प्रयत्न करत होते। परंतु पळकरांनी कोणत्याही परिणामाची पर्वा न करता उघडपणे सांगितले, आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात अजिबात नाही। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण नक्कीच मिळाले पाहिजे, परंतु ते आरक्षण देत असताना मूळ ओबीसी समाजाच्या 52% कोट्याला कोणताही धक्का लागता कामा नये। ओबीसींच्या ताटातील काढून जर दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न केला तर ओबीसी समाज शांत बसणार नाही। त्यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या धोरणाला कायदेशीर आणि राजकीय पातळीवर विरोध दर्शवला। यामुळे वर्षानुवर्षे मागास राहिलेल्या बलुतेदार आणि छोट्या ओबीसींच्या जातीवर मोठा अन्याय होईल। त्यांनी ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेतल्या, ओबीसी समाजाला संघटित केले। आज महाराष्ट्रात ओबीसी समाजाच्या हक्काचे रक्षण करणारा एक विश्वासू आणि आक्रमक चेहरा म्हणून गोपीचंद पळकरांकडे पाहिले जाते। विधिमंडळात त्यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा इम्पेरिकल डेटा गोळा करण्यासाठी दिलेला लढा असो किंवा न्यायालयीन लढाईत सरकारवर आणलेला दबाव असो, यामुळे सर्वच ओबीसी घटकामध्ये त्यांच्याबद्दल मोठा आदर निर्माण झाला आहे। आता आपण येऊया सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडीकडे, ज्याने महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे। ती घडामोड म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका। मंडळी, सांगली जिल्हा हा ऐतिहासिकदृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मजबूत बालेकिल्ला मानला गेला आहे।
त्यातल्या त्यात जत तालुका हा प्रस्थापित विरोधी नेत्यांचा गड होता। या निवडणुकीपूर्वी विरोधकांनी गोपीचंद पळळकर यांना राजकीय दृष्ट्या कोंडीत पकडण्यासाठी मोठी व्यवहार रचना आखली होती। सर्व विरोधक एकत्र आले होते। पळळकरांच्या सभामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला। त्यांच्या कार्यकर्त्यावर विविध मार्गाने दबाव आणला गेला, परंतु म्हणतात ना, जनतेचा कौल त्यांच्या बाजूने असतो। त्याचा कोणताही राजकीय विरोधक पराभव करू शकत नाही। जत तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे निकाल जेव्हा जाहीर झाले तेव्हा विरोधकांचे पाय जमिनीवर उरले नाहीत। जत तालुक्यातील एकूण 9 जागांपैकी तब्बल 8 जागांवर गोपीचंद पळळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला। विचार करा, 9 पैकी 8 जागा हा 90% अधिक स्ट्राईक रेट आहे। विरोधकांचे जे मोठे नेते स्वतःला जतचे बिनविरोध राजे समजत होते, त्या गडाला पळळकरांनी सुरुंग लावला। इथे काही राजकीय विश्लेषक किंवा विरोधी नेते असा दावा करतात की सांगली जिल्हा परिषदेची एकंदरीत सत्ता भाजपकडे आली नाही, मग पळळकरांचे यश मोठे कसे? तर त्यांना उत्तर असे आहे की राजकारण हे स्थानिक नेतृत्वाच्या क्षमतेवर मोजले जाते। सांगली जिल्ह्यातील इतर तालुक्यात काय झाले हे तिथल्या स्थानिक समीकरणावर अवलंबून होते, परंतु पळळकरांकडे ज्या जत तालुक्याची थेट जबाबदारी होती तो तालुका त्यांनी केवळ जिंकला नाही तर विरोधकांचा पूर्णपणे सफाया केला। याला म्हणतात ना, खरा मास लीडर। जतच्या जनतेने पळळकरांच्या कामावर, त्यांच्या संघर्षावर आणि त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं आहे। विरोधकांनी कितीही पैशाचा वापर केला किंवा जातीचं गणित मांडले तरी जनतेने विकासाच्या आणि हक्काच्या राजकारणाला साथ दिली। या विजयामुळे भाजपमधील सांगली जिल्ह्यातील पळळकरांचे वजन कैक पटीने वाढले आहे। जत तालुक्यातील विकास कामे आणि प्रशासकीय सुधारणा। मंडळी, जतच्या जनतेने गोपीचंद पळळकरांना एवढा मोठा जनादेश का दिला आहे या प्रश्नाचे उत्तर शोधायचे असेल तर त्यांनी जत तालुक्यात आमदार झाल्यानंतर केलेल्या विकास कामावर आणि जनसंपर्कावर नजर टाकावी लागेल। जत तालुका हा भौगोलिकदृष्ट्या सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे, पण दुर्दैवाने हा भाग वर्षानुवर्ष दुष्काळाच्या छायेत आणि विकासापासून वंचित राहिला होता। पिण्याच्या पाण्याचा तीव्र तुटवडा, खराब रस्ते आणि प्रशासकीय सुविधांचा अभाव ही इथली मुख्य समस्या होती। गोपीचंद पळळकरांनी आमदार झाल्यानंतर या मूलभूत प्रश्नावर थेट लक्ष केंद्रित केले। पहिला म्हणजे जत पंचायत समितीची भव्य इमारत। जत तालुक्यातील अत्याधुनिक आणि भव्य प्रशासकीय इमारतीचा पाया पळळकरांनी रचला। आज या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असून ही इमारत जतच्या वैभवात भर घालत आहे। पूर्वी सर्वसामान्य नागरिकांना साध्या कामासाठी जुन्या इमारतीमध्ये ताटकळत राहावं लागत होते, आता ती परिस्थिती बदलली आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे 65 गावांचा पाणी प्रश्न आणि म्हैसाळ योजना। जत तालुक्यातील दुष्काळी 65 गावांना कायमस्वरूपी पाणी मिळावे म्हणून पळळकरांनी शासन स्तरावर मोठा पाठपुरावा केला। म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेचा विस्तार करून जतच्या शेवटच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी मंजूर करून आणला। त्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे ग्रामीण रस्त्याचे जाळे आणि पायाभूत सुविधा। जत तालुक्यातील अंतर्गत रस्त्याचे रुंदीकरण, खेड्यापाड्यांना जोडणारे पूल, आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण आणि शाळांच्या इमारतीसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात पळळकरांनी मोठी भूमिका बजावली। ते केवळ आश्वासन देणारे नेते नाहीत तर स्वतः जमिनीवर उतरून कामाचा दर्जा तपासणारे लोकप्रतिनिधी आहेत। त्यांनी जतच्या विकासाचा जो आराखडा तयार केला आहे त्यामुळे तिथल्या स्थानिक नागरिकांनी त्यांच्यावर एवढा मोठा विश्वास दाखवला आहे। वाढती लोकप्रियता आणि भाजपसाठी पळळकरांचे धोरणात्मक महत्त्व। मंडळी, आजच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणात डिजिटल प्लॅटफॉर्मवर असो किंवा प्रत्यक्ष ग्राउंड लेवल गोपीचंद पळळकर यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे। त्यांच्या भाषणांचे व्हिडिओ फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर लाखोंनी पाहिले जातात, परंतु ही लोकप्रियता केवळ डिजिटल जगापुरती मर्यादित नसून प्रत्यक्ष जमिनीवर याची मोठी ताकद आहे। पळळकर हे अत्यंत साधेपणाने वावरणारे नेते आहेत। कोणती VIP संस्कृती न बाळगता कार्यकर्त्यांच्या सुखादुखात थेट धावून जाणे ही त्यांची शैली आहे। आता प्रश्न असा उपस्थित होतो की भारतीय जनता पक्षासाठी म्हणजेच BJPसाठी गोपीचंद पळळकर एवढे महत्त्वाचे का आहेत? त्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील आक्रमक आणि बिनधास्त चेहरा। पश्चिम महाराष्ट्र हा पारंपरिकरित्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे। या भागात विरोधकांच्या बलाढ्य नेत्यांना त्यांच्याच भाषेत सडेतोड उत्तर देऊ शकेल असा आक्रमक चेहरा भाजपला पळळकरांच्या रूपात मिळाला आहे। धनगर आणि OBC वोट बँकेचे नेतृत्व। महाराष्ट्रातील सुमारे 10 ते 12% धनगर समाज आणि एकूण 52% OBC समाज हा राजकीय दृष्ट्या अत्यंत निर्णायक आहे। या मोठ्या लोकसंख्येला भाजपशी जोडून ठेवण्यासाठी पळळकर एक अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे। तरुण वर्गाचे संघटन, पळळकरांचे रोखठोक वक्तृत्व आणि संघर्षाची पार्श्वभूमी यामुळे महाराष्ट्रातील बहुजन तरुण वर्ग त्यांच्याशी मोठ्या
प्रमाणावर जोडला गेला आहे. भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी या युवा शक्तीचा मोठा फायदा भाजपला होत आहे. आता आपण येऊया या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. आगामी मंत्रिमंडळ विस्तार आणि पडळकरांचे मंत्रिपद. राजकीय विश्लेषकांच्या मते येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता 100% मांडली जात आहे. यामागे स्पष्ट राजकीय आणि धोरणात्मक कारणे आहेत. परफॉर्मन्सच्या जोरावर दिलेले उत्तर. भाजप हा असा पक्ष आहे जिथे कामगिरीला प्राधान्य दिले जाते. जत तालुक्यातील 9 पैकी 8 जागा जिंकून पडळकरांनी हे सिद्ध केलं आहे की त्यांच्याकडे जनाधार आणि निवडणूक जिंकून आणण्याची क्षमता आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे आगामी निवडणुकीची रणनीती. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लक्षात घेता संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी आणि धनगर समाजाला एक सकारात्मक संदेश देण्यासाठी पडळकरांचा मंत्रिमंडळात समावेश करणे भाजपसाठी फायदेशीर ठरेल. त्यानंतर संभावित खाते. सूत्रांच्या माहितीनुसार पडळकरांना सामाजिक न्याय विभाग, दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन विभाग किंवा गृह राज्यमंत्री ग्रामीण यासारखी महत्त्वाची खाती दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही अशी खाती आहेत ज्याचा थेट संबंध ग्रामीण भाग, शेतकरी आणि बहुजन समाजाशी येतो. त्यानंतर समारोप आणि प्रेक्षकांना आव्हान. तर मंडळी, हा होता गोपीचंद पडळकर यांच्या पडळकर वाडीच्या गल्लीपासून ते मुंबईतील मंत्रालयाच्या उंबरठ्यापर्यंतचा संपूर्ण संघर्षमय प्रवास. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणाने स्वतःच्या कर्तृत्वाच्या, जिद्दीच्या आणि जनतेच्या पाठिंब्याच्या जोरावर आज महाराष्ट्राच्या राजकारणात जे स्थान निर्माण केलं आहे ते खरोखरच उल्लेखनीय आहे. जत तालुक्यातील विजय हा त्यांच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. आता आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या आहेत. तुम्हाला काय वाटतंय? जतमधील विजयानंतर गोपीचंद पडळकरांना आगामी मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळालं पाहिजे का? कोणतं खातं मिळावं असं तुम्हाला वाटतंय? आणि ते मंत्री होण्याने ओबीसी व धनगर समाजाचे प्रश्न सुटण्यास मदत होईल का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. जर तुम्हाला आमचे सविस्तर आणि निष्पक्ष राजकीय विश्लेषण आवडलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत आणि व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. महाराष्ट्राच्या राजकारणातील अशा ताज्या, अचूक आणि सखोल विश्लेषणासाठी आपल्या तानाजी अक्के यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन म्हणजेच घंटीचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत पाहत राहा तुमचे आवडते चॅनल. धन्यवाद. राम राम मंडळी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार.